आता शाळेतली मुलं आहे ना मला येऊन डायरेक्ट असं काहीतरी म्हणली काय ना, मला डायरेक्ट वेगळंच वाटलं नाही का. सगळ्यांना राम राम बघा मंडळी. कसं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी झेड फोल्ड फोन घेतला होता, कोणता काय माहिती, पण लईच नाद होता बाई. मग काय बाबू दादाला म्हणलं चाल येऊ शाळेतून जाऊन, जरा काम आहे आपलं सरांकडे नाही का. शाळेतून काम आटपून बाहेर येतच होतो, तेवढ्यात आपले चाहते भेटले. ते 5 काय म्हणले ते आम्ही ना तुझे व्हिडिओ आहे ना कायम बघतो बघा, एकदम नाद असतात. तेवढ्यात आमच्या रमेश महाराजांचा फोन आला, म्हणे चला भाऊ आपल्याला ना मुंबईला जायचंय नाही का. मग काय मी एका पायावर तयार लगेच निघलो त्यांच्या सोबत. म्हणे तू एवढा रील्स बनवतो, अरे आमची बनव की एक रील्स. मग काय त्यांची रील्स बनवायला तर रस्त्याला थांबलो. रील्स काढायला आधी त्या महाराजांची चाहते तिथे येऊन थांबायला लागले. डायरेक्ट गाड्या ट्रॅफिक जाम व्हायची बाहेर, नाही एकदम खतरनाक विषय. आता मग काय बाळाला भेटाय चालले, म्हणे जरा आहे ना आपण मिठाई वगैरे घेऊन जाऊ नाही का. आता आमचा छोटा पाहत्या मिठाई का कसा पाहत होता बिचारा. तिथं होते केबीसीचे चाहते, मग काय जेवताना डायरेक्ट केबीसी पाहायला लागले सगळे. पण मंडळी त्यांना म्हणलं एवढ्या टीव्ही हे नाही बघायचं, डायरेक्ट छावा बघायचा. विशेष खोल आहे. पिक्चर पाहता पाहता झोपलो आणि सकाळी उठलो तर येताना म्हणलं जरा मोसम बघाव नाही का मुंबईचा काय विषय, पण भारीच वाटलं नाही का डायरेक्ट. आता महाराजांचे बंधू चालले होते पुढं आणि महाराज आम्ही ना त्यांच्या माग चाललो होतो. कुठं चाललो असं बरं, आम्ही चाललो होतो कपड्याच्या दुकानात. मग काय गाडीला एकदम सीएनजी भरून घेतला फुल मध्ये आणि गेलो ना आम्ही डायरेक्ट एवढ्या खतरनाक कपड्याच्या दुकानात. इथं आमच्या ताई चॉईस करत होत्या, म्हणल्यावर समजून जायचं की टाइम लागणार होता ते.